महासागर न्यूज. सर्वस्व आहे आमचं. माग हमरे ए उतरा ले सर्वस्व आहे ते लवांड्या करणं बाजूल तू काम की करतो मी काम लवांड्या तू परत गुरुवर्यांना जर बोलला ना तू लक्षात ठेव आम्हाला काय भिडायचंय ते भीड. ज्यांच्या मुखातून अभंग आणि ओव्यांचे अमृत वाहते, ज्यांच्या शब्दाकडे समाज मार्गदर्शक म्हणून पाहतो, तिथेच आता शाईफेक आणि धमक्याचे राजकारण सुरू झाले आहे. कीर्तनकार विकास लवांडे यांच्यावर संग्राम भंडारे यांनी शाईफेक केली. ही केवळ शाईफेक नव्हती, तर वैचारिक मतभेदाचे पर्यावाचन वैयक्तिक हल्ल्यात झाल्याचे जिवंत उदाहरण. मिळालेल्या माहितीनुसार संग्राम भंडारे यांनी लवांडे महाराजांना केवळ शाईफेक लावून रोखलं नाही, तर त्यांना उघडपणे धमकीही दिली. भक्तीच्या क्षेत्रात शक्तीचा असा वापर का, असा सवाल आता सामान्य वारकरी विचारत आहे. अध्यात्माच्या व्यासपीठावरून शांततेचा संदेश देणारे हात जेव्हा अशा हिंसक कृत्यासाठी सरसावतात, तेव्हा या क्षेत्रातील पावित्र्यावर प्रश्नचिन्ह निर्माण होतो. ही लढाई वैयक्तिक वादातून आहे की वर्चस्व वादातून, हा प्रश्न आता गौण ठरलाय. मुख्य प्रश्न हा आहे की कीर्तनाच्या माध्यमातून समाज सुधारणेचा वारसा चालवणाऱ्यांमध्ये ही गुंडगिरी कुठून आली? शाईफेक करून कुणाचे विचार थांबवता येतात का, की स्वतःची दहशत निर्माण करण्यासाठी भक्तीचा हा बुरखा वापरला जात आहे? संग्राम भंडारे यांच्या या कृत्यामुळे वारकरी संप्रदायातून संताप व्यक्त होत आहे. विद्वान सर्वत्र पूज्यते असं आपण म्हणतो, पण इथे विद्वतेची जागा दादागिरीने घेतली आहे की काय, अशी शंका येते. पोलिसांनी या प्रकरणाची दखल घेतली असली तरी कीर्तनकारांच्या या वागण्याने समाजात चुकीचा संदेश गेला हे मात्र नक्की. तू मला म्हणायचं होतं काय, तुला घुसखोर मारायचं होतं ना, घुसखोर म्हटलं असतं तरी चाललं असतं. तू गुरुवर्यांना बोलायचं नव्हतं. तू आमचं सर्वस्व आहे ते, सर्वस्व आहे आमचं. माग हमरे ए उतरा ले आमचं सर्वस्व आहे ते लवांड्या करणं बाजूल तू ओय. काम की करतो मी काम लवांड्या तू परत गुरुवर्यांना जर बोलला ना तू लक्षात ठेव आम्हाला काय भिडायचंय ते भीड. लवांड्या आमचे आई बाप आहे ते आमचं सर्वस्व आहे. ए लवांड्या सर्वस्व आहे आमचं ते. लवांड्या आमचा नादी लागू नको. सकाळी म्हातोबाच्या आळंदी तालुका हवेली येथे माझं एका दशक्रियेच्या निमित्ताने प्रवचन होतं. ते प्रवचन संपल्यानंतर 10 वाजता मी आळंदी म्हातोबाची इथून पुण्याला जायला निघालेलो असताना रस्त्यात गावाच्या बाहेर आल्यानंतर वारकरी संप्रदायातील संग्राम भंडारे आणि काही 10-15 गोरक्षक होते, सगळेजण 2-3 गाड्या होत्या आणि त्या सगळ्या गुंडांनी मला रस्त्यात निर्जन स्थळी अडवलं. माझी गाडी अडवून मला उतरून माझ्या अंगावर 2-3 शाईच्या बाटल्या ओतल्या, मला धक्काबुक्की केली आणि 2 जणांच्याकडे रिव्हॉल्वर होते. ते सगळेजण मला जीवे मारण्याची धमकी देत होते. तितक्यात लोक जमत असताना ते मात्र तात्काळ पळून गेले. मी त्या सर्वांचा निषेध करतो. संग्राम भंडारे आणि त्याच्या सोबत आलेले सगळे जे काही 10-15 गुंड होते, गाड्या घेऊन आलेले, त्यांच्यावर पोलिसांनी तात्काळ कायदेशीर कारवाई करावी. मी लोणी काळभोर पोलीस स्टेशनला इथे फिर्याद देण्यासाठी आलेलो आहे. जोपर्यंत त्यांना सर्वांना अटक होत नाही तोपर्यंत लोणी काळभोर पोलीस स्टेशन येथे माझा सत्याग्रह सुरू राहणार आहे. कीर्तन ही एक कला आहे, एक संस्कार आहे, पण जेव्हा या व्यासपीठाचा वापर वैयक्तिक वादासाठी आणि दहशतीसाठी होऊ लागतो, तेव्हा संप्रदायाचे नुकसान होते. संग्राम भंडारे याच्या या कृत्याने कीर्तनकार की गुंड असा प्रश्न उपस्थित झाला असून आता यावर महासागर न्यूज.